सांधेदुखी, संधिवात या सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या समस्या, पण कालांतराने त्या गंभीर रूप धारण करतात आणि रोजचं जगणं अवघड करतात. वयोमानामुळे सांधे झिजल्याने तिथे सांधेदुखी किंवा संधिवात होतो असं आपल्याला माहिती आहे. पण रुमॅटॉइड अर्थरायटिस हा एक संधिवाताचा असा प्रकार आहे, तो कमी वयातील व्यक्तींना होतो. महिलांमध्ये त्याचं प्रमाण 2.5 ते 3 पटीने जास्त असतं. तर रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती हायपर ॲक्टिवेट होते आणि तुमच्या सांध्यांवर हल्ला चढवला जातो. सांध्यांची झीज व्हायला लागते आणि तुम्हाला तिथे सूज यायला लागते आणि तुम्हाला अर्थरायटिससारखा गंभीर असा आजार होतो. रुमॅटॉइड अर्थरायटिसबद्दल बोलण्याआधी आपण जॉईंटचं स्ट्रक्चर बघून घेऊयात. जसं मी चित्रामध्ये दाखवते की हा जॉईंट आहे. 2 हाडं एकत्र आल्यानंतर तिथे जॉईंट तयार होतो. या जॉईंट भोवती एक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. त्या कार्टिलेज हे जे आवरण आहे ते आपल्या हाडांचं संरक्षण करण्यासाठी असतं आणि ह्या कार्टिलेजच्या आतमध्ये जे एक फ्लुइड असतं किंवा एक जागा असेल, जे कुशन असतं, एक गादी असते, त्याला आपण सायनोव्हियम असं म्हणतो. आणि या सायनोव्हियममध्ये एक फ्लुइड असतं, एक पाणी असतं, वंगण आपण म्हणूयात. तर हे सायनोव्हियल फ्लुइड असतं, ते आपल्याला जॉईंटची मुवमेंट करण्यासाठी मदत करत असतं. आता ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यामुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या झीज तिथे हाडांमध्ये झाल्यामुळे तुमचं कार्टिलेज हे डॅमेज व्हायला लागतं आणि कार्टिलेज डॅमेज झाल्यामुळे काय होतं, तुमची हाडं डायरेक्ट एकमेकांना टच होतात किंवा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ज्यावेळेस आपण मुवमेंट करतो तर ती घासली जातात आणि ती घासली गेल्यामुळे तिथे जखमा, इरोजन किंवा सूज यायला लागते आणि तुम्हाला अर्थरायटिससारखा गंभीर असा आजार होतो. ट्रिगरिंग फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत या संधिवाताच्या प्रकारामध्ये. एकतर फॅमिली हिस्ट्री, ओबेसिटी, जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्ही जास्त बाहेरचे फॅटी फूड खात असाल, मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये तुम्ही मोडत असाल, जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज किंवा तुमचं ओबेसिटी, यामुळे जर तुमचं युरिक ॲसिड वाढलं असेल किंवा कोणत्याही प्रकारामुळे तुमचं वजन वाढलं असेल तर हे एक महत्त्वाचं कारण आहे संधिवाताचं. हे ट्रिगरिंग फॅक्टरमध्ये मोडतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की इन्व्हायरमेंटल फॅक्टर याच्यामध्ये आहे एअर पोल्युशन. कोविड-19च्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला अर्थरायटिसचं प्रमाण बघायला मिळतं. पोस्ट कोविड इन्फेक्शनमध्ये महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. 2.5 ते 3 पटीने पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त असतो. हार्मोनल इनबॅलन्स याच्यामध्ये मुख्य कारण आहे. ज्या महिला नलीपॅरा आहेत, ज्यांना एकदाही प्रेग्नन्सी राहिलेली नाही, ज्यांचा मेनोपॉज लवकर झालेला आहे, अशा महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणात बघायला मिळतं. दुसरं म्हणजे की स्मोकिंग. अतिशय प्रमाणात जर तुम्ही स्मोकिंग करत असाल, धूम्रपान करत असाल, अल्कोहोलचं सेवन करत असाल, तंबाखू तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये घेत असाल, हे सुद्धा एक ट्रिगरिंग फॅक्टर आहे. त्यामुळे तुमच्या सांध्यांवर हल्ला होतो, सांध्यांमध्ये टॉक्सिक मटेरियल साचायला लागतात, सांध्यांना सूज येते, कार्टिलेज नष्ट केलं जातं, सांध्यांची झीज होते आणि तिथे डिफॉर्मिटी होते. तर रुमॅटॉइड अर्थरायटिसची प्रामुख्याने दिसणारी लक्षणं कोणती आहेत? अर्ली वॉर्निंग साईन्स आपण म्हणूयात. याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचे सिमेट्रिकल जॉईंट मोस्टली अफेक्ट होतात. म्हणजे दोन्ही खांदे, दोन्ही कोपर किंवा दोन्ही मनगटं, दोन्ही हातांची बोटे, दोन्ही नी जॉईंट किंवा दोन्ही हिप जॉईंट किंवा पायांचे पंजे हे अफेक्ट होतात. सिमेट्रिकल प्रेझेंटेशन असतं. तुम्ही सकाळी झोपेतून ज्यावेळेस उठता त्यावेळेस तुमच्या हाताचे पंजे किंवा हाताची बोटं ही आखडल्यासारखी वाटतात, स्टिफ झाल्यासारखी वाटतात. तुम्ही ज्यावेळेस ती मूठ तुमची जी बंद असेल ती खोलण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ती उघडता येत नाही किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्या 2 बोटांनी जर उचलण्याचा प्रयत्न करत असाल सकाळी तर तुम्ही उचलू शकत नाही. जसं की सुई, पेन जर तुम्ही उचलण्याचा प्रयत्न केला किंवा ब्रश घेण्यासाठी तुम्ही तो प्रयत्न केला तर तुम्हाला 2 बोटांची मुवमेंट करता येणार नाही, कारण तुमचे इथले छोटे छोटे जॉईंट हे अफेक्ट झालेले आहेत, तिथे सूज आलेली आहे. त्यामुळे तुमचे जॉईंट हे स्टिफ झालेले आहेत आणि तुम्हाला मुवमेंट्स करता येत नाही. अर्ली मॉर्निंग स्टिफनेस हा महत्त्वाचं लक्षण आहे आणि हा काळ अर्धा ते 1.5 तास असू शकतो. आणि जसजसा तुमचा दिवस वाढत जातो किंवा दुपार व्हायला लागते तशी तुमची बोटं मोकळी व्हायला लागतात, जॉईंट तुमचे रिलॅक्स होतात आणि तो स्टिफनेस कमी होतो आणि तुम्ही मुवमेंट्स करायला लागतात. 2 सांध्यांच्या आजूबाजूला गरम वाटतं. 3 सांध्यांवर लालसरपणा येतो, सांधे दुखायला लागतात. हातातल्या बोटांमध्ये काही बदल दिसून येतात, बोटांच्या आकारामध्ये बदल होतात, तिथला स्नायू घट्ट होतो, डिफॉर्मिटीज तिथे तयार होतात. तर कुठल्या कुठल्या डिफॉर्मिटी दिसतात? तर सर्वात कॉमन म्हणजे अल्नर डेव्हिएशन. म्हणजेच काय होतं, आपल्या हातांची सर्व बोटे करंगळीच्या बाजूला झुकायला लागतात. दुसरी महत्त्वाची डिफॉर्मिटी म्हणजे बोटोनियर डिफॉर्मिटी. याच्यामध्ये काय होतं, बोटाचा मधला सांधा आपोआप दुमडला जातो. तिसरं म्हणजे की स्वान नेक डिफॉर्मिटी.
याच्यामध्ये काय होतं, पोटाचा सर्वात वरचा भाग किंवा वरचा सांधा दुमडला जातो. याशिवाय तुमच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला सिस्ट येऊ शकतात किंवा नोड्यूल्स तुम्हाला जाणवतात. त्याचबरोबर ताप, थकवा, भूक कमी होणे, शरीरावर छोट्या छोट्या गाठी किंवा नोड्यूल्स दिसणे, अशा काही गोष्टी आपल्याला आढळून येतात. डोळ्यांमध्ये झालं असेल तर डोळ्यांमध्ये ड्रायनेस येतो. ड्रायनेस वाढल्यामुळे तिथे इरिटेशन होतं. तसेच तोंडाला कोरड पडते, तोंडाचा ड्रायनेस वाढतो. तुमच्या स्किनमध्ये छोट्या छोट्या गाठी यायला लागतात, नोड्यूल्स यायला लागतात. तुमच्या रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते. व्हॅस्क्युलायटिस आपण म्हणतो. रक्तातील तांबड्या पेशी RBC कमी होतात, त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं आणि ॲनिमियाची लक्षणं दिसतात, जसं की धाप लागणं, दम लागणं, डोके दुखणं, थकवा येणं, अशी काही लक्षणं आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये दिसू शकतात. रुमॅटॉइड आर्थरायटिसचं निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात? आपण बघितलं की आर्थरायटिस म्हणजे सांध्यांना सूज येते, तर तुमच्या शरीरात किती प्रकारे इन्फ्लेमेशन वाढलेलं आहे, कशा पद्धतीने ते इन्फ्लेमेशन झालेलं आहे हे तपासलं जातं. त्याच्यामध्ये हिमोग्राम, तुमचं हिमोग्लोबिनची पातळी, RBCची पातळी बघितली जाते. तसेच ESR जे अँटी इन्फ्लेमेटरी मार्कर्स म्हणून आपण बघतो, किंवा CRP सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, हे तपासलं जातं. बेसिकली तुमचं लिव्हर फंक्शन टेस्ट केलं जातं. HOT HGPT प्रामुख्याने बघितलं जातं. त्याच्याबरोबर RA फॅक्टर, रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर तपासलं जातं. अँटी-CCP अँटीबॉडीज तपासले जातात आणि एकंदरीत त्याचं स्कोरिंग करून तुमची लक्षणं मॅच होत असेल तर लेबल केलं जातं तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. तर काही वेळेस एक्सरे करून आपल्याला सांध्यांना आलेली सूज किती प्रमाणात आहे, हाडं कशी आहेत, हाडांची स्थिती कशी आहे, किती प्रमाणात इरोजन किंवा डिस्ट्रक्शन झालं आहे किंवा डिफॉर्मिटी झाले, हे आपल्याला लक्षात येण्यास मदत होते. आधुनिक पद्धतीमध्ये याच्यावर उपचार काय केले जातात? एकतर तुम्हाला लो डोस स्टिरॉइड दिले जातात, कॉर्टिकोस्टिरॉइड दिले जातात, अँटी इन्फ्लेमेटरी औषधं दिली जातात, जसे की ॲस्प्रिन, आयबोब्रुफेन, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज असतात, ते वापरले जातात. त्यामुळे तुमच्या सांध्यांची सूज कमी होते. याबरोबर डिसीज मॉडिफायडिंग अँटी रुमॅटिक औषधं दिली जातात. मॉडर्न मेडिसिनमध्ये मिथोट्रिक्सेट कॉमनली यूज केलं जातं. तसेच HCQ नावाचं जे औषध आहे, अँटी मलेरियल औषध आहे, ते सुद्धा कॉमनली यूज केलं जातं. ही औषधं सुरू करताना तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून ही औषधं तुमच्या लिव्हरवर, किडनीवर दुष्परिणाम करणार नाही. ते तपासून घेऊनच तुम्ही ही औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. आता सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा, जसं आपण डायबेटीजमध्ये इन्सुलिन किंवा OHA की अँटी डायबेटिक ड्रग घेतो, ज्याच्यामुळे आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि आपण ते लाईफ लॉंग घेतो, डोस कमी जास्त करतो डॉक्टरांच्या सल्ल्याने, इन्सुलिनचा डोस आपण कमी जास्त करतो. तसेच तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी जर तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधं घेत असाल आणि 2-3 वर्ष तुमची औषधं चालू असेल आणि मध्येच तुम्ही ती बंद केली आणि तुम्हाला वाटलं की आता याचा काही फरक पडत नाही, आजार आपला आहे तसाच आहे, तर हे तुमचं चुकीचं आहे. जसं आपण डायबिटीजसाठी इन्सुलिन घेतो, ड्रग्ज घेतो आणि आपली डायबिटीज साखर कंट्रोलमध्ये राहते, तसंच आर्थरायटिससाठी जर तुम्हाला ही औषधं तुम्ही 2-3 वर्षांसाठी घेत असताना मध्येच बंद केली तर तो तुमचा आजार कंट्रोलमध्ये राहणार नाही. त्याचं परत तुम्हाला रिलॅप्स किंवा परत तो आजार तुम्हाला ॲग्रेसिव्ह रूपात येऊ शकतो. या आजारात आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात. तर काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत? एक तर वजन आटोक्यात ठेवणं, स्मोकिंग पूर्णतः बंद करणं, नॉनव्हेज शक्यतो टाळणं, खाऊ नये नॉनव्हेज, डेअरी प्रोडक्ट कमी प्रमाणात यूज करणं, दुसरं म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करणं, वजन आटोक्यात आणणं. तसेच याबरोबर आपल्याला पॅक, प्रोसेस, तळलेले, हवाबंद, डबाबंद पदार्थ बंद करायचे आहेत. आपल्याला सॉल्टी पदार्थ, तळलेले, खारवलेले पदार्थ बंद करायचे आहेत. आपल्याला अतिशय थंड फ्रीजमधले पदार्थ, शिळं अन्न बंद करायचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील वात वाढणार नाही. शिळं बंद करायचं आहे, थंड पदार्थ बंद करायचे आहेत. दुसरं म्हणजे आपल्याला 8 तासांची कमीत कमी झोप घ्यायचीच आहे. आपल्या मनाला आलेला थकवासुद्धा कमी करण्यासाठी मेडिटेशन करायचं आहे, स्ट्रेस कमी घ्यायचा आहे, रेग्युलर डॉक्टरांचा फॉलोअप घ्यायचा आहे. आणि महिलांनी त्यांचं हार्मोनल जे इम्बॅलन्स झालेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आर्थरायटिसमध्ये होणारा त्रास कमी होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. काळजी घ्या, आनंदी राहा आणि विशेष म्हणजे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.